गुड मॉर्निंग मुलांनो. तर मागच्या वेळेस आपण पाहिलं की मलाशाने मुद्दामून माझ्यावर शिंतोडे उडवले असे आकुलकाने आपल्या आईला सांगितले आणि आकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर फटका मारला आणि मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून धावत बाहेर आली. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्या पुढचं आपण आज पाहणार आहोत. One word brought back another, and the woman began to quarrel. The man to run out, and a big crowd gathered in the street. म्हणजे शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बायका काय करू लागल्या? भांडू लागला. क्वेरल म्हणजे काय? भांडणे. पुरुषही धावत बाहेर आले आणि रस्त्यावर भली मोठी गर्दी जमली. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. आणि सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि कुणीच कोणाचं ऐकेना, कोणालाच बाजूच्या माणसाचं म्हणणं ऐकू येईना. ऑल वेअर क्राईंग अँड nobody could hear his neighbor. They scolded and crushed each other. One man gave another man a push and a fight had begun. म्हणजे काय? ही सगळी गर्दी एकमेकाला काय करत होती? ढकलत होती. कोणी एकामेकाला ओरडत होतं. काय करत होतं? ओरडणे. स्कोल्डेड म्हणजे काय? मी मागच्या वेळेस तुम्हाला तो शब्दाचा अर्थ सांगितला होता. स्कोल्ड म्हणजे काय? ओरडणे. तर कोणी काय करत होतं? दुसऱ्याला क्रश करत होतं. म्हणजे काय? तर एकामेकाला ढकलत होती. कोणी कोणाच्या अंगावर शिव्या शाप देत होते. तर एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि त्यामुळे काय झालं? भांडणं सुरू झालं. A push and a fight had begun when Akulka's grandmother came out. आणि त्याच वेळेस तेवढ्यात अकुलकाची जी काही आजी आहे ती बाहेर आली. She stepped in the midst of the peasant. peasant म्हणजे काय? शेतकरी. लक्षात ठेवा मुलांनो, हा कठीण शब्द लिहून घ्यायचा आहे. peasant म्हणजे काय? शेतकरी. तर जी काय आकुलकाची आजी आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली. She stepped in the midst of the peasant and began to talk to them. आणि त्यांच्या मधोमध, शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन उभे राहिल्यानंतर ती त्यांच्याशी बोलू लागली. आता काय बोलू लागली? व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स? लाडक्यांनो, हे तुम्ही काय करत आहात? कन्सिडर द हॉलिडे. सुट्टींचे दिवस आहेत याचं भान ठेवा. कन्सिडर म्हणजे काय? भान ठेवणे. दिस इज अ टाइम फॉर एन्जॉयसिंग म्हणजे काय? ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे. एन्जॉय करण्याची वेळ आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आणि तुम्ही काय पाप करत आहात ते पहा. सीन म्हणजे काय? पाप करणे. तर ती म्हातारी आजी, जी काय अकुलकाची आजी आहे, ती सगळ्यांना समजून सांगत आहे की तुम्ही काय करत आहात? हे जे काय आनंदाचे दिवस आहेत, हॉलिडे साजरा करण्याचे दिवस आहे, त्यावेळेस तुम्ही काय करतायत? एकामेकाशी भांडत आहात. हे तुम्ही चांगलं करत नाही, हे पाप आहे. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. वृद्ध स्त्रीकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिले नाही आणि तिला धक्का मारून जवळपास खालीच पाडले. म्हणजेच काय? द पेड नो अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय? लक्ष देणे. कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हतं आणि त्या म्हाताऱ्या आजीला ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट, आणि कोणीतरी तिला धक्का मारून खाली बसवले. शी वूड नेवर हॅव स्टॉप देम. आणि आकुलकाची आजीची काय आहे? ती कोणालाही थांबवू शकत नव्हती. इफ इट हॅड नॉट बीन टू अकुलका अँड मलाशा. आणि मलाशा आणि अकुलका आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. म्हणजे या दोन मुलींमुळे तिने त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. While the women एक्सचेंज वर्ड्स. इकडे स्त्रियांची बाचाबाची सुरू होती. म्हणजे ते एकामेकाला काय करत होत्या? एका शब्दाचा दुसरा शब्द परतफेड देत होत्या. अकुलका वाइप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि अकुलकाने काय केला? तिचा जो काही झगा होता तो पुसून काढला. वाईप म्हणजे काय? पुसणे. तर तिने आपला जो काही चिखलाचा भरलेला ड्रेस होता, ज्याच्यावर डाग होते, ते पुसून काढले आणि ती बोळीतल्या डबक्याकडे, पडलकडे परत गेली.
She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. म्हणजे तिने काय केलं, ती त्या पडलकडे गेली आणि तिथे गेल्यानंतर पडल म्हणजे काय, डबक्याकडे, आणि तिने एक वाटोळं दगड उचललं आणि जमिनीवर जे काही खरडवायला सुरुवात केली, जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल. म्हणजे जी काही पाण्याचं डबकं होतं, जे साचलेलं होतं, ते वाहण्यासाठी तिने एक मोठा दगड घेतला आणि जमिनीवर त्याच्याने काय करायला लागली, खरडवायला लागली किंवा त्याला पाणी वाहण्यासाठी एक रस्ता तयार करू लागली, जेणेकरून ते पाणी, ते डबकं जे आहे ते साचलेलं आहे, ते वाहून तिथे पाणी जमा व्हायला नको. मलाशा केम अप अँड बिगन टू हेल्प हर. आणि त्याच वेळेस मलाशाने पाहिलं की जी आकुलका आहे ती हे काम करत आहे. ती पाहिल्यानंतर मलाशाही तिथे आली आणि तिने तिला मदत करू लागली. शी पिक्ड अप अ चिप अँड वाइंडेड द रील. आणि तिने एक दगडाचा चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा रुंद केला. वाईल म्हणजे काय, वाइंडेड द रील म्हणजेच काय, जो काही ओढा आहे त्याला रुंद, वाइंड म्हणजे काय, रुंद करणे, त्या ओढ्याला ती रुंद करायला लागली. मागचा पेज. द peasants had begun to fight just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोचली. बघा, जे काही भांडण चालू होतं, ते भांडण चालू असताना जे काही शेतकरी आहे ते आपसात भांडत होते आणि जी काही आकुलकाची आजी होती त्या माणसांना समजवण्याचा प्रयत्न करत होती, त्यांना घरी जाण्यास किंवा कामावर जाण्यासाठी त्यांना सांगत होती. तिथपर्यंत हे जे काही पाणी आहे ओढ्याचं ते तिथपर्यंत पोचलं. अँड गर्ल्स रॅन वन फ्रॉम one side of the reel, the other from the other side. म्हणजे ज्या काही मुली होत्या त्या दोघींनी काय केलं, दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या आणि आकुलका चित्कारली, ते बघ मलाशा, ते बघ. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड आकुलका. आकुलका मोठे मोठे ओरडायला लागली की ते बघ आकुलका, ते बघ.